सर्वोच्च न्यायालयाने मुंदडा प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असाच प्रकार तुम्ही जो म्हणतायत तर त्याचा दाखला देखील दिलेला आहे. ते शक्य नाही स्पष्टपणे काल महाजन म्हणालेत. आणि हे जर या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत जर असं केलं तर मग त्या VNT असतील VJNT असतील बघा इतर ओबीसी जाती यामध्ये देखील तोच मग पायंडा पडेल. त्यामुळे कुठेतरी हा विषय पेच निर्माण करणार आहे. मग याला पर्याय असं वाटत नाही का दुसरं तुम्हाला काही? नाही मग पायंडा पडून मग मारता का मग आम्हाला? आम्ही का त्यांना देऊ नका म्हणलो का? आमच्या तोंडात असा काही शब्द आहे का? तर मला जर एखाद्या घराला जाण्यासाठी 10 पायऱ्या लागत असल्या तुम्ही 2 कसं काय करता 3 कसं काय वर जायचं? सोयीचं करा ना जरा, थोडं सोयीचं करा ना. शासकीय नोंदी आहेत ना, टप्प्यानं जा ना. असं काय करायला? शब्द मी नाही लिहिला, तेच प्रसंग व्हायला तुम्हीच लिहिला. बरं त्याच्यात असे माणसं होते की तेच कायदा बनवणारे, जे सदस्य कायदा बनवण्यासाठी लागतात कायदे मंडळात. तर अधिवेशनात तिन्ही कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते. ते सदस्यांनी लिहिलं, कायदे तज्ज्ञांनी लिहिलं, कायद्याच्या अभ्यासकांनी लिहिलं, मराठा आरक्षणाच्या अभ्यासकांनी लिहिलं, मराठा आयोग जो होता मराठा समाजाला आरक्षण देणारा त्यांनी लिहिलं. याच्यापेक्षा कोण हुशार असते? तुम्ही शब्द लिहायला, मी नाही. माझी काय चूक त्याच्यात? राज्य सरकारनं